या डिटेल्ससाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब तर करावंच लागणार। तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ते खंगरी आणि हे मांत्रिक आणि ही रंगी एकसारखंच प्रोसिजर करतायत, पण इथे ASPP तर काहीच नाही करत आहे का? कारण जादू टोण्याचा वापर फक्त हे तिघच करतात। ASPP तर कॉमन माणूस आहे आणि हे तर तुम्ही नोटीस पण नाही केलं असेल, हा टॅटू खंगरीला आहे आणि रंगीला आणि म्होरक्याला पण, म्हणजे हे एकच कम्युनिटी मधले आहेत पण सगळे वेगळे आहेत। आणि काय अर्थ आहे ते आम्ही आमच्या कॅरेक्टर ब्रेकडाऊन व्हिडिओ मध्ये सांगणार, तर सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्ही याच व्हिडिओचा पार्ट 1 व्हिडिओ नाही पाहिले असेल तर नक्की जाऊन बघा। ही सापाची मूर्ती आहे जी पिठाने बनवलेली आहे। ही कुंडलिनी नागशक्ती असणार, जसं साप खजिन्याचा रक्षक असतो किंवा बळीसाठी वापरलं असेल। देवता बळी मान्य करत असेल तर वस्तू ग्रहण होते आणि गायब नाही झालं तर फेल, किंवा काम झालं की नष्ट होत असेल। दिल्या खजिन्याला हात लावायला जातो आणि उडतो, कारण भूत किंवा वेगळी शक्ती कुणाला जवळ येऊ देत नसेल किंवा मंत्राने ते खजिना बांधला गेला असेल। जेव्हा ते सोन्याच्या जागी जातात तेव्हा ते पागल होतात, स्वतः अनकंट्रोल होतात आणि एकमेकांना मारायला लागतात। सोन्याच्या रूम मध्ये राक्षस जनावरांचे चेहरे आहेत, ज्याने त्यांच्या मनावर लालसेचा परिणाम होत असेल। आपण सगळ्या मंदिरात बघितले असेल की मंदिराच्या दरवाजा बाहेरील असे पाल, साप किंवा मगरी असतात। जर हे चक्रव्यूह असेल तर या 4 लेवल असणार। 3 लेवल पार करावे लागतील जे मंत्राने बांधलेले आहेत आणि ते शेवटी आत पोचल्यावर चक्रव्यूह मध्ये अडकणार। जेव्हा ASPP हवेत उडतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्याचा चेहरा बदलला आहे। त्याच्या अंगात भूत घुसलेला की कुठला ग्लिच होता तुम्ही बघून सांगा, किंवा त्याच्या चेहऱ्यावर वाघाचा चेहरा दिसतोय, तसा आवाजही येतोय। तर या शॉट मध्ये तुम्ही पाहू शकता पाठी एक बंद दरवाजा आहे, त्यावर एक डोळासारखा आकार आहे ज्याने ते हिप्नोटाइज होत असणार। तिकडे पोचल्यावर टायटल मध्ये वाघाच्या पंजेचा निशाण आहे, जसं आम्ही आधी बोललो त्या सोन्याच्या रूम मध्ये काही जनावरांची पण शक्ती असेल, तेच यावर दिसतंय। फुल व्हिडिओ YouTube वर अवेलेबल आहे, आताच जाऊन बघा।